सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव ज्ञानेश्वरी. मी इयत्ता 5वीत शिकते. आज मी तुम्हाला अशा एका महामानवाबद्दल सांगणार आहे ज्यांनी कोणतीही मोठी पदवी न घेता आपल्या लेखणीने संपूर्ण जगाला थक्क केले. ते थोर समाजसुधारक, साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणजे तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना आपण सगळे प्रेमाने अण्णाभाऊ साठे म्हणतो. मित्रांनो, अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण जीवनच एक संघर्ष होते. तुम्हाला माहित आहे का, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत फक्त 1.5 दिवस गेले होते. गरिबी आणि त्या काळातील भेदभाव यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. मुळाक्षरे गिरवण्यासाठी त्यांच्याकडे पाटी पेन्सिल नव्हती, तेव्हा त्यांनी रस्त्यांवरील दुकानांच्या पाट्या, भिंतीवर लावलेले फलक आणि रद्दीतील जुने पुस्तके वाचून स्वतःहून लिहायला वाचायला शिकले. यातून आपल्याला हे शिकायला मिळते की मनात शिकण्याची खरी तळमळ असली तर गरिबी किंवा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी अण्णाभाऊ मुंबईला आले. तिथे त्यांनी कधी कापड गिरणीत कामगार म्हणून, तर कधी हमाल म्हणून, तर कधी कोळसा वाहण्याचे काम केले. काम कितीही छोटे किंवा मोठे असो, त्यांनी ते प्रामाणिकपणे केले. पण इतके कष्ट करीत असतानाही त्यांनी आपली लिहिण्याची आणि वाचण्याची आवड कधीच सोडली नाही. अण्णाभाऊंनी आपल्या गरिबीचे रडगाणे कधीच गायले नाही. त्यांनी आपल्या लेखणीलाच आपले शस्त्र बनवले. ज्या हातांनी दगड फोडले त्याच हातांनी फकीरासारखी महान कादंबरी लिहिली. त्यांनी 35 कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे आणि नाटके लिहिली, ज्यांचे भाषांतर आता रशियन आणि इतर परदेशी भाषांमध्येही झाले आहे. अण्णाभाऊंनी आपली कला फक्त मनोरंजनासाठी वापरली नाही. त्यांनी डफलीच्या तालावर आणि खड्या आवाजात पोवाडे गाऊन, लोकनाट्ये सादर करून गरीब, कष्टकरी आणि अन्यायग्रस्त लोकांमध्ये एक हक्काची जाणीव निर्माण केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे योगदान खूप मोठे आहे. शेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते की अण्णाभाऊंचे जीवन आपल्याला एकच संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय, वेडेपणा आणि सतत कष्ट करण्याची तयारी असली तर माणूस शून्यातून विश्व तयार करू शकतो. चला, आपणही अण्णाभाऊंचा हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. त्यांना अभिप्रेत असणारा भारत घडवण्यासाठी आपणही खूप शिकूया आणि मोठे होऊया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.